विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवरती कारवाई आणि मोदींनी माफी मागावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या. विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधींची ग्वाही. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. पोलिसांनी ओढत नेलं खरं, मात्र सरकार बदला असं पोलीसच म्हणाले. पत्रकार परिषदेत राहुल गांधींचं भाष्य, तर हातावर काळी फीत बांधून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं, मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांना काही घातपात करायचा होता का, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार. उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद. सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र, विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, पेपर फुटीवर संसदेत चर्चा करा, पत्रातनं मागणी. आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची भूमिका. आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आक्रमक, तर सरकार चर्चेसाठी तयार. संसदेच्या कार्यमर्यादेचं उल्लंघन करू नका, जेपी नड्डा कडाडले. देशात गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटले, मात्र कुणालाही शिक्षा नाही. राहुल गांधींचा सरकारवरती हल्लाबोल, तर राहुल गांधींची नौटंकी सुरू. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंची राहुल गांधींसोबत फोनवरनं चर्चा, राजीनाम्याबाबत सरकार गंभीर नाही, आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल. ठाकरेंचा राहुल गांधींना फोन, सूत्रांची माहिती. दिल्लीत शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक, जंतर मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीच्या वेळी सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर विद्यार्थ्यांचं आंदोलन, राज ठाकरेंकडून आंदोलकांची भेट. शिवतीर्थ निवासस्थानी बोलावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात. पंतप्रधान मोदींना पत्र लिहित पेपर फुटीबाबत चिंता व्यक्त. अण्णा हजारे उद्या विद्यार्थ्यांसाठी मौन आंदोलन करणार. पुन्हा लाठीचार्ज केला तर मराठे दिल्लीत येतील. भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. दिल्लीतील जंतर मंतरवरनं मनोज जरांगेंचा इशारा. दिल्लीतील आंदोलनामागे विरोधक आणि देशाबाहेरील शक्तीचा हात. देशात असंतोष निर्माण करण्यासाठी विरोधकांचा अजेंडा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा आरोप. जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. प्रकरणामध्ये आम्हाला काहीही रस नाही, आमचा वेळ वाया घालवू नका, सरन्यायाधीशांची टिप्पणी. राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसचं आंदोलन. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस आक्रमक. मुंबई, पुणे, नागपूर, भंडारा, छत्रपती संभाजीनगरात जोरदार निदर्शनं. अनेक ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. काँग्रेस विरोधात ठिकठिकाणी भाजपचं आंदोलन. मुंबई, जालना, छत्रपती संभाजीनगरात कार्यकर्ते आक्रमक. राहुल गांधींच्या आंदोलनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.